नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून खूप 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 धन्यवाद. तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी बीटरूट ज्यूस. हा शरीराला खूपच असा फायदेशीर आहे. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी, त्वचेला नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी किंवा शरीराला एनर्जी देण्यासाठी खूपच असा फायदेशीर आहे. फक्त काही मिनिटात तयार होतो. तर असा हा अगदी 5 मिनिटात तयार होणारा हेल्दी ड्रिंक कसा करायचा ते बघूया. तर अशा प्रकारे ज्यूससाठी जे साहित्य लागणार आहे ते आधी पाहून घेऊया. तर इथं आपल्याला एक बीट लागणार आहे. बीटला अशा प्रकारे इथं मी कट करून घेतलं, अगदी पातळ असे स्लाइस करून घेतलं. त्यामुळे आपल्याला हा बीट मिक्सरला पटकन बारीक करायला सोपं जाईल. नंतर अर्धा ते पाऊण चम्मच काळं मीठ, 7 ते 8 पुदिन्याचे पानं, अर्धा लिंबू आणि अगदी 3 ते 4 आल्याचे तुकडे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे सांगितलेलं सर्व मिश्रण बीट, पुदिन्याचे पानं, आलं आणि काळं मीठ, जर तुमच्याकडे काळं मीठ अवेलेबल नसेल, तर तुम्ही साधं आपलं रेग्युलरवाले मीठ वापरलं तरी चालेल. सोबतच लिंबाचा रस. आता इथं तुम्हाला ज्यूस अजूनच चटपटीत करायचं असेल, तर लिंबाचा रस वाढवला तरी चालेल. लगेचच अगदी अर्धा ते पाऊण कप पाणी घालूया आणि बारीक असं याचं वाटण करूया. तर बीट हा अतिशय कडक स्वरूपाचा असतो. त्यामुळे मिक्सरला अगदी छान भरपूर प्रमाणात त्याला थोडं-थोडं प्रमाणात पाणी घालून बारीक असं वाटण करून घ्या. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं इथं वाटण तयार आहे. अगदी मस्त असा ज्यूस तयार झालेला आहे. आता तयार केलेला ज्यूस लगेचच एखाद्या गाळणीनं गाळून घेऊया. तर अशा प्रकारे ज्यूस गाळल्यानंतर किंवा जो गाळणीमध्ये काही मिश्रण शिल्लक राहतो, तो सुद्धा आपल्याला एकदा पुन्हा मिक्सरला फिरवायचा आहे. तर अशा प्रकारे उरलेला मिश्रण सुद्धा मी मिक्सरला पुन्हा बारीक करून घेतला आणि सांगितल्याप्रमाणे अगदी काही क्षणातच आपला इथं बीटरूट ज्यूस तयार आहे. तर असा हा बीटरूट ज्यूस प्यायला जितका टेस्टी आहे, तितकाच आपल्या शरीराला फायदेशीर आहे. अगदी हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी, त्वचेला नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी आणि आपल्या शरीराला एनर्जी देण्यासाठी हा ज्यूस खूपच फायदेशीर आहे. रोज जरी तुम्ही 1 ग्लास पिलं, तर याचा आपल्याला खूपच असं फायदा होणार आहे. तर असा हा एनर्जीयुक्त अगदी झटपट तयार होणारा ज्यूस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.